भंडारा वन विभागाच्या रावणवाडी परिसरात इंडियन ग्रे वुल्फ म्हणजेच भारतीय लांडगा आढळल्यामुळे वन्यजीव अभ्यासक व स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। रविवारी सकाळी वाईल्ड वॉच फाउंडेशनचे सदस्य आणि प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विवेक हुरा यांनी रावणवाडी येथील एका शेताजवळ या लांडग्याचे दर्शन घेतले। या घटनेमुळे भंडारा परिसरात लांडग्याची संभाव्य उपस्थिती याबाबत चर्चा सुरू झाली आहे। 14 वर्षांनंतर या भागात भारतीय लांडगा आढळला असून भंडारा वनक्षेत्रात त्यांच्या अस्तित्वाची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत। याआधी 2012 मध्ये FDCMच्या सोनेगाव वनक्षेत्रात वाईल्ड वॉच फाउंडेशनचे सदस्य नरेंद्र गुर्जर, शैलेंद्र राजपूत, नदीम खान आणि सर्वेश दीपक चड्डा यांनी 2 लांडगे पाहिले होते। भारतीय लांडगा गंभीर संकटग्रस्त या श्रेणीत असून तो मुख्यत्वे मध्य भारतातील काही ठिकाणीच आढळतो। या प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे। महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अर्ध सदाहरित जंगलामध्येही या लांडग्यांचे अस्तित्व असल्याचे रामसर साइटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे।